गुड मॉर्निंग, मी शुभांगी आणि खूप खूप स्वागत तुमचं आपली शुभांगी ब्लॉगमध्ये. तर सकाळचे 7 वाजलेले आहे. आज आहे 14 जून. कालच तेरेसचा वाढदिवस झाला. आमचं कालच प्लॅनिंग झालं होतं बाहेर जायचं देवदर्शनाला, पण काल काही अचानक ठरल्यामुळे ॲडजस्ट झालं नाही. तर मग काल प्लॅनिंग केलं आणि आज आम्ही चाललो सकाळी सकाळी सिद्धिविनायक गणपती बाप्पा यांच्या दर्शनाला मुंबईला. तर चला आमच्यासोबत. हे बघा, मी मस्तपैकी ना रेड कलरचा ड्रेस घातला आहे. श्रुतीने हा ड्रेस आत्ताच मला नवीन घेतला. म्हटलं चला, बाप्पाचा लाल कलर फेवरेट आहे तर आपण पण लाल कलरचा ड्रेस घालूया. तर चला दाखवते मी तुम्हाला आम्ही अजून काय काय करतो ते. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. तर अशा प्रकारे बरोबर सकाळी 7 वाजता आम्ही श्री सिद्धिविनायक गणपती बाप्पा मुंबई इथे निघालो आहोत. गणपती बाप्पाचा आवाज दिला आणि गिरूची काहीतरी बडबड चालली. गिरू बसली बाबांसोबत. गिरू, गणपती बाप्पा अले वा, चला चला. कुठे चाललो आपण? गणपती बाप्पा, गणपती बाप्पाला. तर तेजसने गाडीमध्ये गणपती बाप्पांचं अमिताभ बच्चनजी यांच्या आवाजातलं छान गाणं लावलेलं आहे. तर मुंबई आमच्या घरापासून पश्चिम दिशेला आहे, पण आम्ही इकडे पूर्व दिशेला आलो गोंदे फाट्यावर. आणि आम्ही समृद्धी महामार्गाने मुंबईला जाणार आहोत. कारण आहे ना, समृद्धी महामार्गाने ना बरेच वेळेची बचत होते. तर आम्ही सकाळी 7ला घरातून निघालो होतो. तर आम्ही किती वाजता मुंबईला पोहोचतो हे पण तुम्हाला दाखवतो. तर आता आम्ही U-टर्न घेतला आहे आणि आता थोड्याच वेळात आम्ही समृद्धी महामार्गावरून जाऊ. तर ही बघा, आम्ही लागलो आता समृद्धी महामार्गावरून. तर आमच्या घरापासून जवळजवळ 10 ते 12 किलोमीटर आल्यानंतर इकडं समृद्धी बायपासला, समृद्धी महामार्गाला आम्ही लागलेलो आहोत. हे बघा, आणि एंट्री केल्याबरोबर लगेच समृद्धी महामार्गाचा टोलनाका लागलेला आहे. म्हणजे टोलनाक्यातूनच प्रवेश करावा लागतो आपल्याला. खूप छान आहे समृद्धी महामार्ग. आणि समृद्धीवरून आम्ही पुढे जात असताना ही बघा, बाजूला मस्त काळी छान डोंगर आहे. डोंगर, छान झाडी, छान डोंगर, छान रस्ता. मस्त डोंगर आहे. चलो गिरू, काय बडबड चालली तुझी गिरू? काय पॉइंटला काय जागा पुन्हा कोण काम. तर समृद्धी महामार्गावरनं गाडी एकदम फास्ट चालते आणि आपल्याला कळत सुद्धा नाही. तर तेजसने ना गाडीमध्ये श्री हनुमान चालीसा लावलेली आहे, तुम्हाला आवाज येत असेल. आणि गिरूची चालली बडबड बडबड. गिरूची मम्मी मात्र माहेरी गेलेली आहे, त्याच्यामुळे ती तुम्हाला काही व्हिडिओमध्ये दिसणार नाही. ती धोंड्याच्या कार्यक्रमासाठी तिच्या इकडे गेलेली आहे. 14 जूनचा व्हिडिओ हा. आणि आकाशामध्ये पांढरे शुभ्र असे ढग दिसत आहे. स्वच्छ वातावरण आहे. सकाळी सकाळी फ्रेश वाटतंय अगदी. तर हा समृद्धी महामार्ग हृदय सम्राट बाळासाहेब समृद्धी महामार्ग असे याचं नाव आहे. आणि हा कल्याण ठाणेपासून जवळजवळ नागपूरपर्यंत आहे. आणि ह्या महामार्गावर बऱ्याच ठिकाणी बोगदे आहे. तर हे बघा, हा पहिला बोगदा आम्हाला लागलेला आहे. तर हा बोगदा म्हणजे ना डोंगरातून असा रस्ता काढलेला आहे आणि बोगद्यामध्ये अंधार असतो, त्यामुळे बाजूला आहे ना लाईट वगैरे पण लावलेली आहे. ते हे बघा, असे बरेच बोगदे आम्हाला लागले. तर हा पहिला बोगदा
हा छोटा होता, साधारणतः अर्धा किलोमीटर पण नसेल. तर असे बरेच बोगदे आम्हाला मुंबईपर्यंत जाताना लागले. हे बघा, आलो आम्ही बोगद्याच्या बाहेर आणि बोगद्यांना वेगवेगळी नावं दिलेली होती. एवढं नाव वगैरे वाचणं काही शक्य झालं नाही, कारण फास्ट गाडी जायची एकदम. तर हा आहे बोगदा 12 किलोमीटरचा. 12 किलोमीटर. इथे ना बोगद्यामध्ये पूर्ण लाईट लावलेले आहे, कारण अंधार पडू शकतो. 40 स्पीड. कोणता बोगदा हा ते म्हणजे हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. आपण ती समृद्धी महामार्गाचा बोगदा संपला वाटतंय. हाच का तू म्हटली? तो हाच का? मी पुण्याचा बोलली. मी बोलले कसं कसं पुढं उजेड दिसतोय पुढे. असं वाटतं आलोय बघ ना किती पुढे जातोय आपण. आता लाईट आहे की जावे किती गोल आहे समजते का तेच? हा गोल किती गोल. हो. असं वाटतं पुढे जाऊन उजेड असेल, पुढे जाऊन उजेड असेल, असं आपण फिरतोच आहे ना. समजते का मला काय म्हणायचं? येडी तुला हे बोलशील. आणि स्पीड काहीच वाटत नाही बरं बोलले. 90चं स्पीड आहे, 90चं. तरी असं वाटतं गाडी खूप हळू आहे ना. भारी वाटतंय ना. काय करत नाही चालू ठेव. नाही रे, लोक काही करते, आपण लोकांचे नाही आहे. सरकारने एवढ्या सुविधा दिल्या काय साडी. नाही काय, सकाळी यायचं डबा घेऊन यायचं. तरी ह्या बऱ्याच मोठ्या बोगद्याचं अंतर भरपूर होतं, 9 ते 10 किलोमीटर. तेरस म्हणे 12, पण 10 किलोमीटर साधारणतः हा बोगदा होता. आणि भरपूर वळणाचा असा हा बोगदा होता आणि खूप छान वाटत होता आम्हाला बोगद्यातून जाताना. चष्मा लावून घे बरं. कंपनी किती असिस्टंट चाललंय घरीच मम्मी 2 तास तू आवडून आवरली डोंगर त्याला सुद्धा कोटिंग केलेलं आहे. बाहेर पडताना केलंय का? हा डोंगर गावकडेचा. अशा प्रकारे 10 किलोमीटरचा बोगदा पार करून आम्ही आता परत हायवेला लागलो मोकळ्या रस्त्याला. आणि गाडी खूप फास्ट चालते इथे. म्हणजे नॉर्मल रेंजला गाडी चालतच नाही, नाही तर तेरसची गाडी एवढी फास्ट राहत नाही. पण इथे हा रस्ताच इतका छान आहे की आपोआपच गाडी खूप जोरात चालते. तर आता इथे परत तिसरा बोगदा लागलेला आहे. हे बघा, ते पण खूप मस्त आहे का गोष्टी. बाय बोले भारी पाहिजे काहीतरी. लाईट लावू का? लाईट लावतात आहे ना, कारण का तर कुठं या बघतात कुठं काय ठेवायला राहतं. लावणार आहे लागेल ना, बंद करू का? काय फरक तेवढंच झालं. किती होतं का स्पीड? 90 बोगदे खोलायचं जे बोगदे खोदायचं ते मशीन, त्याला पण बराच स्कोप आहे नाही का? हां, तुझं म्हणणं असं आहे का मी आता गाड्या विकत करू मशीन घेऊन बघ दे करा.
वेलकम टू द सिटी ऑफ ड्रीम्स. आणि आता फायनली 230 किलोमीटरचा प्रवास करून आम्ही पोचलो आहो मुंबईमध्ये. ही बघा मुंबईच्या उंच उंच बिल्डिंग. काही नाही मुंबईला तरी ती नसेल तरी पण म्हणतात. आपण जर का 3-4 गणपती बाप्पाच्या परिसरामध्ये पण आता खूप ट्रॅफिक आहे. गाडी कुठे पार्क करायची ते बघावं लागेल. देन वी नीड सम फूड. ॲक्च्युली हिअर इज सम ट्रॅफिक. आम्ही प्रॉपर मुंबईमध्ये पोहोचलोय आणि इथे गाडी पार्क केली आहे. बघा तेरसनी गाडी पार्क केली आणि आता आम्ही चाललोय मंदिरात दर्शनाला. पण तेरसला फोन आलाय, तेरस फोन बोलतोय. आम्ही घरातून 7 वाजता निघालो होतो आणि आता 11 वाजलेले. 4 तास लागले. मध्ये आम्ही पेट्रोल भरायला थांबलो आणि समृद्धीने आलो आम्ही ना. त्यामुळे सिन्नरपासून जवळजवळ आम्ही नांदेडपर्यंत गेलो आणि मग समृद्धीने आलो. तर 4 तास आम्हाला मुंबईमध्ये पोचायला लागले आणि ऊन असल्यामुळे ना मी गॉगल घालून घेतले. बघा इथे आहे माझ्यासोबत श्रुती आणि श्रुतीने मस्त व्हाईट ड्रेस घातला आहे आणि मी मस्त रेड कलरचा ड्रेस घातलेला आहे. चला आता सिद्धिविनायक गणपती बाप्पा यांच्या दर्शनाला. अजून तेरसचा कॉल चालू आहे. तर चला गाडी पार्क केली आणि हे बघा इथे मस्त आहे ना, छान झाड आहे आणि रस्त्याच्या साईडने आम्ही चाललोय आता गणपती बाप्पांच्या दर्शनाला. तर आता माझ्याबरोबर माझे हे 2 छोटे छोटे मुलं आहे. यांना घेऊन चालले मी दर्शनाला. चला छोटे छोटे होते. तर आम्ही आता दर्शन रांगेकडे चाललो आहोत. मिस्टर आणि गिरिजा गेले पुढे. ते गिरिजा गेली तिच्या बाबांसोबत. आणि दर्शन लाईनला किती वेळ लागतो किती नाही हे काही सांगता येत नाही. तर ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. ते बघा ही आहे दर्शन लाईन. चला तर मग आजचा व्हिडिओ इथे संपवते, कारण व्हिडिओ भरपूर मोठा होईल. त्यामुळे मी उरलेलं तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेल. चला मग भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. गणपती बाप्पा मोरया.